गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, आपण हे 10 प्रश्न बघणार आहोत. 10 प्रश्न म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं समजून घेतलं असेल तर प्रश्न कळतात. सगळ्यात महत्वाचं. आता पहिला प्रश्न काय आलेला आहे ते बघूया. विकास के बारे में निम्न में से कौन सा कथन सही है? म्हणजे विकासाची जी अवस्था असते त्याच्या संदर्भात कोणतं कथन सही आहे? आता पहिला ऑप्शन बघूया आपण. विकास एक समान होत आहे. आता विकास आपण बघितलं होतं, विकास कधी एक समान असतो का? आता समजा पहिलीला मुलगा टाकला, जर त्याला काही आलं नाही मग असा होईल का तो 10वी पर्यंत तर असाच राहील? अजिबात नाही. म्हणजे जर त्याने 10वीला अभ्यास केला तर तो जास्त जाऊ शकतो, दुसरीला अभ्यास नाही केला खाली, म्हणजे विकास काय असतो? एक समान नसतो. म्हणजे काय झालं? पहिला ऑप्शन कट झाला. विकास बिलकुल अप्रत्यक्षित होत आहे. म्हणजे विकास जो होतो, विकासाला काय होते? वाढ होत असते. बरोबर आहे का नाही? विकास एखादी आपण काही मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतो म्हणजे काय? विकास होत असतो. पण अप्रत्यक्षित म्हणजे काय म्हटलं जातं? प्रत्यक्षित होत आहे. विकास काय होत आहे? प्रत्यक्षित होत आहे. अप्रत्यक्षित होईल का? अजिबात होणार नाही. म्हणजे काय झालं? हे ऑप्शन पण कटलं. बरोबर आहे काय? त्याच्यानंतर जे निगेटिव्ह आहे ते आपण काढणं शिकून घेऊया. विकास एक विशिष्ट से सामान्य की ओर बढ़ता है. आता बघा, विकास कधी पण विशिष्ट कडून सामान्यकडे होत नाही. विकास काय होतो? सामान्यकडून विशिष्टकडे होतो. काय होतो? सामान्यकडून विशिष्टकडे होतो. सामान्य गोष्टी पहिले शिकतो आणि त्याच्यानंतर विशिष्ट गोष्ट आपण शिकतो ना. म्हणजे आपण पहिलं काय शिकलो? चालणं शिकलो आणि त्याच्यानंतर काय शिकलो? सायकल चालवणं शिकलो. का पहिलं सायकल चालवणं शिकलो? म्हणजे काय झालं? म्हणजे विकास काय झाला? सामान्यकडून विशिष्टाकडे जातो पण विशिष्टाकडून सामान्यकडे विकास जात नाही. म्हणजे काय झालं? हे ऑप्शन पण कट झालं. आणि हे सी ऑप्शन काय म्हणतंय बघा, विकास में व्यक्तिगत भिन्नताएं होती है. विकास में व्यक्तिगत भिन्नता होती म्हणजे काय? कोणाला गणिताची आवड असेल, कोणाला मराठीची आवड असेल. बरोबर आहे का नाही? कोणी 5 वर्षामध्ये 3 फुटाचा असेल, कोणी 4 फुटाचा असेल. व्यक्तिगत भिन्नता. कोणाचा भाषा विकास जास्त झाला असेल, कोणाचा कमी झाला असेल. कोणी जाड असेल, कोणी बारीक असेल. म्हणजे शारीरिक असो किंवा संज्ञानात्मक विकासामध्ये काय असते? भिन्नता असते. बघा, म्हणजे हे तुम्हाला ज्या वेळा तुम्ही असं निगेटिव्ह काढायला शिकतात त्यावेळेस काय होतं? तुम्ही उत्तर देऊ शकतात. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा. आता जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर असतं. प्रश्न 2 काय म्हटलंय बघा, कथन. आता कथन आणि अभिकथनचे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतात, कारण पूर्वी 2-2, 3-3 प्रश्न यायचे, आता 4-4, 5-5 प्रश्न यायला लागले. स्कूल में मिड डे मील भोजन की व्यवस्था से छात्रों को बेहतर पोषण या स्वास्थ्य सुनिश्चित हो सकता है. म्हणजे 1996 मध्ये काय झालं? महाराष्ट्रामध्ये मिड डे मील योजना चालू झाली. मिड डे मील म्हणजे काय? आपण बघा गहू आपले तांदूळ वगैरे दिले जायचे. मग ते का दिलं जायचं किंवा हे साहित्य का दिलं जायचं, आहार का दिला जायचा? तर त्यांचं जे स्वास्थ्य होतं म्हणजे शरीर चांगलं राहण्यासाठी दिलं जायचं. सुनिश्चित म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहील, त्यांचं शरीर चांगलं याच्यासाठी देत होते. म्हणजे काय झालं? हे कथन काय झालं? योग्य आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर तर्क काय म्हटलं बघूया आपण. पर्यावरणीय कारक किसी व्यक्ती को आकार देने में कोई भूमिका नहीं निभाते. बघा, आता इथे किती चुकीचं म्हटलंय का? पर्यावरण कारक व्यक्ती को आकार देने में कोई भूमिका नहीं निभाते क्योंकि विकास केवळ आनुवंशिक से निर्धारित होत आहे. म्हणजे इथे काय म्हटलंय का? व्यक्तीचा विकास फक्त आनुवंशिकतेने होतो. आनुवंशिकतेने होतो का? अजिबात होत नाही. आपण भाषा कुठे शिकलो? पर्यावरणामध्ये. कुठे शिकलो? पर्यावरणामध्ये. बरोबर आहे का नाही? पर्यावरणामध्ये भाषा शिकलो. पर्यावरण याच्यामध्ये भाषा शिकलो. पर्यावरण म्हणजे वातावरणामध्ये भाषा शिकलो. पण इथे काय म्हटलंय? केवळ आनुवंशिक से होत आहे. म्हणजे व्यक्तीचा विकास फक्त आनुवंशिकतेने होईल का? तर अजिबात नाही. अनुवंश आणि पर्यावरण यांच्यात जेव्हा आंतरक्रिया होते तेव्हा काय होईल? मानवाचा विकास होईल. म्हणजे काय? हे गलत कथन आहे. काय आहे हे? आर काय आहे? गलत आहे. आता आर गलत कुठे दिलेले? इथे दिलेलं नाही. 2 सही म्हटलेले, इथे 2 सही म्हटलेले. इथे बघा, इथे 2 सही म्हटलेले. म्हणजे हे पण कटलं, हे पण कटलं आणि हे पण कटलं. पण इथे बघा, ये सही है लेकिन आर गलत है. समजलं? अशा प्रकारे अभिकथन आणि कारकचा प्रश्न सोडवावा लागतो. आता प्रश्न बघा, हे टॉपिक आपले झालेले होते म्हणून त्याच्यावरील मी प्रश्न घेतोय. आता सामाजिकरण याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं. आता सामाजिकरण की द्वितीय संस्था के रूप में स्कूल का क्या प्रमुख उद्देश्य है? आता सामाजिकरण हा मी तुम्हाला टॉपिक सांगितला होता तर सामाजिकरण द्वितीय संस्था के रूप में क्या प्रमुख उद्देश्य. आता सामाजिकरणाचा उद्देश काय? म्हणजे माणूस सामाजिक प्राणी केव्हा बनतो? परिवार असेल, समाजात बनतो.
तर इथे काय म्हटलंय, द्वितीय जे सामाजिकरण असतं, तुम्हाला सांगितलं होतं प्राथमिक सामाजिकरण आणि द्वितीय सामाजिकरण. आता इथे काय म्हटलंय, द्वितीय सामाजिकरण काय असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बघा पहिला ऑप्शन काय म्हटलंय, बच्चों को घर से अलग कर देना. आता हे द्वितीय सामाजिकरणाचा उद्देश काय, त्याला शाळेपासून म्हणजे घरापासून वेगळं करून द्यायचा अजिबात उद्देश नाहीये. म्हणजे काय झालं, हे कटलं. दुसरं ऑप्शन काय म्हटलंय, बच्चे की घर में सीखी बातों को पूर्ववत करना. म्हणजे असं आहे का, घरामध्ये जे मूल शिकलो तेच परत परत त्याला द्वितीय सामाजिकरणामध्ये विचारायचं, असं आहे का, तर अजिबात नाही. त्याच्यानंतर काय म्हटलंय, बच्चे द्वारा घर में सीखी गई बातों का खंडन करना. म्हणजे द्वितीय सामाजिकरण असं म्हणतं का, म्हणजे परिवार असा म्हणतो का तू घरात जे शिकलं ते सगळं पूर्ण चुकीचं शिकलाय. आता खंडन करणं म्हणजे काय, सीखी गई बातों का खंडन करणं म्हणजे तू जे शिकलेलं आहे ते काय चुकीचं शिकलेलं आहे. यासाठी द्वितीय सामाजिकरण असतं का, तर अजिबात नसतं. द्वितीय सामाजिकरण कशासाठी असतं, काय म्हटलंय बघा, परिवार का विस्तार. बघा, परिवार का विस्तार जिससे बच्चे की परिचित चीजों को आगे बढ़ाया जा सके. म्हणजे त्याच्या परिवारामध्ये जे शिकलेलं आहे, त्या परिवारामध्ये जे शिकलेलं आहे, त्या परिवारामध्ये जे शिकलेलं आहे ना, त्याने काय केलं पाहिजे, त्याचा विस्तार झाला पाहिजे, त्या ज्ञानाचा काय झाला पाहिजे, विस्तार झाला पाहिजे. यासाठी काय केलं जातं, द्वितीय सामाजिकरणामध्ये काय, परिवारामध्ये माणूस छोट्याच गोष्टी शिकतो. परिवारा म्हणजे समाजामध्ये ज्या वेळेस जातो, म्हणजे काय होईल, द्वितीय सामाजिकरणामध्ये ज्यावेळेस जातो किंवा विद्यालयामध्ये जातो त्यावेळेस द्वितीय सामाजिकरणामध्ये जातो. आणि मग त्याच्यामध्ये काय असतं, जे परिवारामध्ये त्याने ज्ञान मिळवलं ते ज्ञान काय होईल, वाढ होईल. हा त्याचा हेतू असतो. आता जीन पियाजे बघा, आता जीन पियाजे हा तुम्हाला कधी सोडत नाही. आता जीन पियाजे तुम्हाला प्रश्न येतो. आता जीन पियाजे बघा इथे दिलेले, हा प्रश्न थोडा उलट झालेला आहे. जीन पियाजे के सिद्धांत में इस प्रकार प्रक्रिया को क्या कहते हैं, जब कोई बच्चा मौजूदा कीमा में संदर्भ में नई बघा जो जीन पियाजेचा सिद्धांत आहे. आता इथे तुम्ही सगळ्यांनी वाचलं, मौजूदा स्कीमा में संदर्भ में नई वस्तुओं को घटनाओं को देखता है. म्हणजे जीन पियाजेचा जो सिद्धांत आहे, ज्या वेळा आपण नवीन गोष्ट पाहतो आणि ती काय करतो, ऍड करतो. ऍड करणे म्हणजे काय, समावेश करणे. म्हणजे काय होतं, एखादी आपण नवीन घटना बघितली आणि ती काय किमा में, मौजूदा स्कीमा में संदर्भ में म्हणजे काय, जी गोष्ट आपल्या मेंदूमध्ये त्यालाच अनुसरून दुसरी गोष्ट बघणे आणि त्याला काय केलं जातं, समावेश केला जातं. बघा हे त्याचं उत्तर होतं. आता बघा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा पण जीन पियाजेवर आलेला प्रश्न आहे. बच्चे विभिन्न प्रकार की समस्याओं को सुलझाने का कौशल्य पा लेते परंतु निगमनात्मक सोच नहीं कर पाते. म्हणजे मुलं काय करतात, सगळे कौशल्य त्यांना येतात, म्हणजे दिनांक वार असेल हे सगळं माहिती होतं, पण निगमनात्मक सोच करू शकत नाही. म्हणजे निगमनात्मक म्हणजे काल्पनिक विचार करू शकत नाही. म्हणजे बघा आता जी अवस्था असते त्याच्यामध्ये इथे काय म्हटलंय, बच्चे के विभिन्न प्रकार की समस्याओं को सुलझाने का कौशल्य पा लेते, सभी प्रकार की. म्हणजे बघा जी मूर्त संक्रियात्मक अवस्था असते त्याच्यामध्ये ते वस्तूंना क्रम लावू शकतात, वर्गीकरण करू शकतात. काय करू शकतात, वर्गीकरण करू शकतात. बरोबर आहे का नाही. संरक्षण ही भूमिका त्यांची स्पष्ट होते. संरक्षण म्हणजे लहान मोठं हे त्यांना कळायला लागतं, पण ते काय करू शकत नाही, काय करू शकत नाही, निगमनात्मक सोच करू शकत नाही. म्हणजे काय असतं, म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये काय करू शकतात, ते निगमनात्मक सोच करू शकत नाही. निगमनात्मक सोच केव्हा होईल, अमूर्त. पण इथे काय म्हटलंय, निगमनात्मक सोच नाही कर पाते. तर कोणत्या अवस्थेत, तिचं उत्तर असतं मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये ते निगमनात्मक सोच करू शकत नाही, ते विचार करू शकत नाही. जेव्हा ते या अवस्थेत ते मूल जाईल तेव्हा ते निगमनात्मक विचार करू शकेल. पण मूर्त संक्रियात्मक अवस्था, मग तुम्हाला तेच विचारलेलं आहे, विभिन्न प्रकार की समस्याओं को सुलझाने का कौशल्य पा लेते. म्हणजे हे कौशल्य ते पा लेते, पण काय करू शकत नाही, निगमनात्मक सोच करू शकत नाही. म्हणजे काय, मूर्त संक्रियात्मक अवस्था ही त्याचं उत्तर होतं. आता बघा लॉरेन्स कोलबर्गचा हा सिद्धांत तुम्हाला अभ्यासल्याशिवाय काय कळणार नाही. अभ्यासला, कारण हा आपला टॉपिक झालेला नाही, पण हा लॉरेन्स कोलबर्गचा पूर्व पारंपरिक स्तर की विशेषता म्हणजे काय, म्हणजे इथे काय म्हटलंय, हे मी डायरेक्ट उत्तर सांगावं लागेल कारण हा तुम्ही अभ्यासलाच नाही. अच्छा या बुरा नियमों का पालन या अवज्ञा के परिणाम, म्हणजे काय, जेव्हा पूर्व पारंपरिक अवस्था असते म्हणजे मुलांना काय वाटतं, मी चुकलो तर मला दंड मिळेल, बरोबर आहे का नाही, चांगलं काम केलं तर मला शाबासकी मिळेल. म्हणजे काय होतं,
हे त्याचं उत्तर आहे, कारण हा टॉपिक आपला झालेला नाही आहे. आता वायगोस्की, वायगोस्कीचा सिद्धांत म्हणजे बघा खूप फेमस सिद्धांत आहे सीटीएस साठी, वायगोस्की, बरोबर आहे का नाही. वायगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत में विश्वास रखने वाली एक शिक्षिका, म्हणजे ज्या शिक्षिकेला लेव वायगोस्कीच्या सिद्धांतावर विश्वास आहे, काय विश्वास आहे, तर शिक्षिकेने काय केलं पाहिजे. पहिला ऑप्शन काय म्हटलंय, विद्यार्थियों के बीच अंतरक्रिया को संवाद को हतोत्साहित करना. बघा इथे हतोत्साहित म्हटलंय, काय म्हटलंय, हतोत्साहित. आणि जर प्रोत्साहित असतं तर बरोबर असतं, पण हा बघा ह लावला गेला म्हणजे काय झालं, हे निगेटिव्ह झालं. एका अक्षरावरून प्रश्न फिरतो. त्याच्यानंतर जे निगेटिव्ह ते पहिले काढायचं शिकायचं. विद्यार्थियों को व्यवहार को विनिमय करने के लिए इनाम और सजा देना, म्हणजे विद्यार्थ्यांना काय सांगायचं, व्यवहार विनिमय म्हणजे विचार प्रकटीकरणासाठी तुम्ही इनाम म्हणजे इनाम बक्षीस द्यायचे, आणि जर चुकला तर सजा द्यायची. असं कधी सांगितलं का लेव वायगोस्कीने, असं कधी सांगितलं नाही. त्याच्यानंतर बघा, विद्यार्थियों को उद्दीपन व प्रतिक्रिया के बीच अनुबंध स्थापन करने के लिए प्रोत्साहित करना. आता तुम्ही म्हणाल हे तर चांगलं आहे अनुबंध, पण अनुबंध हे कोणी सांगितलं होतं, अनुबंध हे बीएफ स्किनरने सांगितलं होतं. काय होतं, बीएफ स्किनर. कोणी सांगितलं होतं, बीएफ स्किनरने सांगितलं होतं. बीएफ स्किनरने अनुबंधचा सिद्धांत दिलेला होता. अनुबंध म्हणजे काय, एखादा विषय तुम्ही त्याला एकमेकाला जोडून शिकवला, म्हणजे बीएफ स्किनर जर वर राहिलं असतं तर हे त्याचं उत्तर राहिलं असतं, बरोबर आहे का नाही, हे लक्षात ठेवा. पण बीएफ स्किनर इथे नाही, वर कोण हे लेव वायगोस्की. मग त्या शिक्षिकाला काय, वायगोस्की के सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत में विश्वास रखने वाली शिक्षिका को क्या चाहिए, जरूरत पड़ने पर उपयुक्त पाठ देना चाहिए. म्हणजे बघा पाठ काय म्हटलंय इथे, पाढ काय म्हटलंय, पहाड देना चाहिए. म्हणजे ज्या वेळा एखादा विद्यार्थी चुकेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. हे कोण सांगेल, जेव्हा लेव वायगोस्की. बघा म्हणून सिद्धांत काय असतात, वर काय याला खूप महत्व आहे. नाहीतर हे जर हे पण तुम्ही पॉझिटिव्ह म्हणणार, पण का अनुबंधचा हा सिद्धांत कोणी दिलेला होता, बीएफ स्किनर कडे जावं लागेल. वर बीएफ स्किनर राहिलं असतं तर उत्तर त्याचं हे राहिलं असतं, हे राहिलं नसतं. म्हणून समजून घ्या बी याचं उत्तर आहे. आता बघा इथे पण लेव वायगोस्की, लेव वायगोस्की तुम्हाला प्रश्न कधी सोडत नाही. लेव वायगोस्की बघा, लेव वायगोस्की के विकास, बघा लेव वायगोस्की सिद्धांत के अनुसार बच्चों या वयस्कों के द्वारा ज्ञान का सहनिर्माण समीपत विकास के क्षेत्र के भीतर किया जाता है. म्हणजे लेव वायगोस्की हा शास्त्रज्ञ काय म्हणतो का, व्यक्तीचा विकास कुठे होतो, व्यक्तीचा विकास काय होतो का समीपत विकास का क्षेत्र, म्हणजे ज्या प्रकारे एक समाज काय असतो, एक समीपत विकास का क्षेत्र असतो, आणि त्यामध्ये विद्यार्थी काय असतो, अंदर असतो. कुठे असतो, अंदर असतो. म्हणजे काय, समाजामध्ये ज्या घटना होत असतील ते काय करतो, तो भाषा असेल अशाच प्रकारे ग्रहण करत असतो. म्हणजे काय, अंदर, बरोबर आहे का नाही. आता हा शेवटचा प्रश्न मी घेतोय, एक प्रगतिशील और बाल केंद्रीय शिक्षा के अंतर्गत बघा निम्न में से किसका स्थान नाहीये. बघा शिक्षा कोणती म्हटले, प्रगतिशील. प्रगतिशील शिक्षा म्हणजे काय, प्रगतिशील शिक्षामध्ये एवढं लक्षात ठेवायचं का विद्यार्थी काय पाहिजे, सक्रिय पाहिजे. काय पाहिजे, सक्रिय पाहिजे, सहभागी पाहिजे, बरोबर आहे का नाही, सहभागी पाहिजे. अन्वेषण करता म्हणजे काय, निरीक्षण करणारा पाहिजे. आता पण इथे आता आपण बघूया इथे काय म्हटलंय, एक प्रगतिशील और बाल केंद्रीय शिक्षा के अंतर्गत निम्न में से किसका स्थान नाही. किसका स्थान नाही म्हणजे या चार ऑप्शन पैकी कोणतं असं आहे का ते काय करतो, प्रगतिशील शिक्षाला अडथळा निर्माण करतो किंवा अडथळा निर्माण करतो. काय करतो बघा, पहिला ऑप्शन काय म्हटलंय, डिजिटल तकनीक या शिक्षण सामग्री का उपयोग. बघा हे तर चांगलं आहे, प्रगतिशील शिक्षासाठी तर चांगलं आहे ना, डिजिटल सामग्रीचा उपयोग केलं तर हे म्हणजे चांगलं आहे. म्हणजे हे काय झालं, हे पॉझिटिव्ह आहे. क्रियात्मक खेळ, बघा काय म्हटलंय, क्रियात्मक खेळ, खोज, अनुभव से सीखने पर बल देना. म्हणजे हे पण चांगलं आहे, कारण विद्यार्थ्यांना क्रियात्मक खेळ, खोज, अनुभव शिकणे पर बल देणं हे पण चांगलं आहे. म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आहे. आपल्याला काय निगेटिव्ह, इथे बघायचं, काय बघायचं, निगेटिव्ह पाहायचं आहे आपल्याला. बघा त्याच्यानंतर जे निगेटिव्ह आहे ते काढणं शिकून घ्या. डी काय म्हटलं बघा, लोकतांत्रिक व स्वतंत्र अभिव्यक्ती के साथ छात्रों को सक्रिय भागीदारी. म्हणजे इथे पण काय म्हटलंय, लोकतांत्रिक म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, प्रत्येकाला बोलायची संधी दिली पाहिजे अभिव्यक्त होण्यासाठी, और छात्रों को सक्रिय सहभागी दिली पाहिजे. सक्रिय म्हणजे प्रत्येकाचा सहभाग नोंदवला पाहिजे. म्हणजे हे पण पॉझिटिव्ह झालं. आता तुम्हाला 3 चुकीचे आले म्हणजे एक, 3 बरोबर आले म्हणजे एक काय होईल, चुकीचं, कारण प्रश्न काय विचारलेला, निगेटिव्ह विचारलेला आहे. पण इथे काय म्हटलंय बघा, केवळ संरचित पाठ्यक्रम समाप्ती पर बल देना. म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे, फक्त आपला अभ्यासक्रम आहे ना दीपावलीपर्यंत संपवण्यावर बल दिलं पाहिजे. हे महत्वाचं आहे का, अजिबात नाही, कारण ते विद्यार्थ्याला ग्रहण झालं पाहिजे, ते सहभागी झाले पाहिजे. हे 3 ऑप्शन काय आहेत, पॉझिटिव्ह, हे योग्य आहेत. म्हणजे काय, हे याचं उत्तर आहे, बरोबर आहे का नाही. सी याचं उत्तर काय आहे,
कारण इथे काय म्हटले, स्थान नाहीये. स्थान नाहीये म्हणजे काय, फक्त जर तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम पूर्ण करण्यावर भर दिला तर विद्यार्थी शिकणार का, तर अजिबात शिकणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना सहभाग खूप महत्वाचा असतो. हे असतं एक प्रगतीशील शिक्षणाचं उदाहरण. आता शेवटचा म्हणजे 10 प्रश्न पूर्ण होऊन जातील आपले. आता मानकीकृत बघा, मानकीकृत परीक्षणों का उपयोग से बुद्धिलब्धि IQ की अवधारणा द्वारा बुद्धिमत्ता का पता लगाने के लिए बारे में एक प्रमुख चिंता है. काय म्हटलंय, चिंता आहे की, म्हणजे बघा IQ टेस्ट केली जाते. IQ टेस्ट केली जाते म्हणजे विद्यार्थी किती हुशार आहे. आता विद्यार्थी हुशार के याची टेस्ट केली जाते, पण याच्यामध्ये चिंता काय आहे माहितीये का, बघा चिंता काय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, हे काय IQ टेस्ट काय करते, वे सांस्कृतिक रूप से निष्पक्ष नाहीये. म्हणजे काय, एखाद्या संस्कृतीचा किंवा एखाद्या परिसराचा त्या विद्यार्थ्यावर काय परिणाम झाला असेल हा विचार IQ टेस्ट मध्ये घेतला जात नाही. जर समजा प्रत्येकाचा 100 मार्काचा पेपर राहिला तर प्रत्येकाला 100 मार्काचाच तो सोडवावा लागणार, पण तो विद्यार्थी खरंच त्या परिसरातून आलेला आहे, त्याला शैक्षणिक साधने मिळालेली का, म्हणजे काय होतं, त्याचा चिंता काय असते का, सांस्कृतिक रूप से निष्पक्ष म्हणजे काय, त्याचा प्रभाव काय होतो विद्यार्थ्यांवर पडतो, बरोबर आहे का नाही. पण हा त्याचा हीच याची चिंता आहे का, वे सांस्कृतिक रूप से निष्पक्ष नाहीये म्हणजे काय, सांस्कृतिक ज्या घटना असतात त्याचा विद्यार्थ्यांपर्यंत याचा विचार केला जात नाही. वो केवळ गुणात्मक, बघा की वो केवळ गुणात्मक विश्लेषण करते, अजिबात नाही. बुद्धी को व्यापक रूप से मापते, व्यापक रूप से, कारण कोणाची बुद्धी आपण पूर्णपणे मापू शकत नाही. वे व्यक्तिगत मतभेदों के लिए जिम्मेदार आहे, म्हणजे व्यक्तिगत मतभेद असेल, कारण इथे म्हटलं का व्यक्तिगत मतभेदाचा इथे अभ्यासच होत नाही. इथे काय म्हटलं, IQ टेस्ट, फक्त ते तेवढे त्याचे उत्तर दिले म्हणजे तो हुशार. म्हणजे काय, सांस्कृतिक रूप से काय होतं, म्हणजे ते काय करतात, चिंता आहे की म्हणजे ज्या वेळा समाजावर कुठे काही परिणाम होत असेल किंवा समाजाचं काही असेल त्याच्यामध्ये काय ते विचार केला जात नाही. म्हणजे एखाद्या दुर्गम डोंगरातील भागातील जर विद्यार्थी असेल, पण जर त्याला जर आपण जर समजलं शहरीकरणामध्ये जे प्रश्न आहेत ते पण तुझ्याकडून उत्तर देणं अपेक्षित आहे, तर हे चुकीचं आहे. म्हणजे सांस्कृतिक काय होतं, त्याच्यामध्ये सहभाग नाही. निष्पक्ष म्हणजे काय, त्याच्यामध्ये पक्ष म्हणजे त्याचा पण वाटा राहायला पाहिजे होता. मग चिंता काय आहे, तर सांस्कृतिक रूप से त्याचा काहीच वाटा राहत नाही. म्हणजे काय होतं, तो विद्यार्थी कुठून आला याला महत्व नाही. मग याच्या IQ टेस्टवर याचा नक्कीच परिणाम होईल, कारण तो जर कोकणामधील असेल आणि आपण जर त्याची बराबरी पुणे सारख्या विद्यार्थ्यांबरोबर लावू तर नक्कीच त्याचा परिणाम होईल. म्हणजे ही काय याची चिंता आहे. बघा हे एवढे प्रश्न तुम्हाला सांगितले. बॅच जॉईन करण्यासाठी माझा नंबर आहे 74 98 99 34 66. जेवढं तुम्ही मराठीमध्ये समजून घेणार. दुसरा नंबर आहे 95 61 99 34 66. जेवढं तुम्ही समजून घेणार तेवढं तुमच्यासाठी उपयोगाचं आहे. आणि जर तुम्ही न समजता फक्त प्रश्न पाहायचे वाचायचे याला महत्व नाही, पाठांतर एक पण चालणार नाही, एक पण प्रश्न रिपीट होत नाही, फक्त समजून काय घेतलं याच्यावर प्रश्न आहे. अध्यापन शास्त्रावरच सगळे प्रश्न असतात. कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजूवंत विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा.